नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. घटना घडली. माझा मुलगा नेहमीप्रमाणे कॉलेजला निघाला. सकाळी ट्रेनमध्ये बसून जात असताना त्याला ट्रेनमध्ये धक्काबुक्की लागत होती. तर समोर त्याच्या एक हिंदी भाषिक होता. आता तो कुठला होता ते मी असं सांगू शकत नाही की तो यूपीचाच होता की कुठला होता. तो समजून गेला असेल त्याच्या कदाचित राहणीमानावरून, म्हणून तो बोलला की तो हिंदी भाषिक मुलगा होता. आणि त्याला मी सांगितलं माझ्यावर धक्का येतोय, म्हणून तो त्याला हिंदीतून त्यांनी सांगितलं की भाई थोडा आगे धक्का दो, मेरे ऊपर धक्का आ रहा है. तर त्याच्या बाकीचे प्रवासी होते त्यांनी डायरेक्ट त्याच्या कानाखाली मारला आणि एक पहिल्यांदा मारला आणि त्याला सांगितलं की तुला मराठी बोलता येत नाही का, मराठी बोलायची लाज वाटते काय. आणि त्याला अजून माझा मुलगा घाबरत मला हे सांगत होता की तुला मराठी बोलायला लाज वाटते का. आणि मी त्याला परत विचारलं की तुला काय भरपूर मारलं का. हा पप्पा ते बरेच लोक होते आणि मला घाबरवलं. मी खूप घाबरलो होतो, म्हणून मला मुलुंडला उतरायचं होतं. तर मी ठाण्याला उतरून नंतर पुढे कॉलेजला गेलो. काय म्हणजे आत्महत्या कशी केली सर तो घाबरला होता, कारण आम्ही घरामध्ये कधी त्यांना शिवी माहीतच नाही. आम्ही घरामध्ये कधी शिवी पण देत नाही, कधी अभद्र शब्द पण वापरत नाही. म्हणजे आपले चांगले संस्कार असे कामाला येतात सर. आपण ज्यांना चांगले संस्कार देतो की बाबा तू भांडण करू नको. आणि कदाचित माझ्या मुला मी रफटप बनवायला पाहिजे होतं, म्हणजे त्यांनी पण प्रतिकार केला असता, पण त्यांनी प्रतिकार केला नाही. तो बोलला की, आणि मम्मीला पण त्यांनी सांगितलं मम्मी मला वाढवायचं नव्हतं, म्हणून मी गपचूप तिकडनं निघालो आणि मी ठाण्याला उतरलो. आणि ठाण्याला उतरून पुन्हा तो मुलुंडला कॉलेजला गेला. तक्रार केली आहे पोलिसांना, आपल्या कोळशेवाडी पोलिसांना आम्ही तक्रार केलेली आहे आणि आम्हाला त्यांच्यावर भरोसा आहे. ते त्यांचं इन्व्हेस्टिगेशन त्यांच्या पद्धतीने. काय तुम्ही मेसेज देणार लोकांना? मेसेज मी हाच देणार की आता ह्या भाषेवरनं वाद होणं, मी काय पॉलिटिकल नाही आहे, मला काय पॉलिटिकल पार्टीची मला काय घेणं देणं पण नाही आहे. फक्त एवढंच सांगेन की असले प्रकार पुन्हा घडू नयेत. बस मला एवढंच बोलायचं आहे. माझा मुलगा ते गेला, माझा मुलगा परत आता येणार नाही आहे. पण असले वादातून असले प्रकार पुन्हा घडू नयेत आणि पुढचे असेच प्रकार घडत असतील तर ते वाचावेत, इतर लोकांचे प्राण वाचावेत, एवढीच माझी. माझा मुलगा केळकर कॉलेजमध्ये आता SY BSc करत होता, फर्स्ट इयरला होता. आणि तो साईड बाय साईड त्याला डॉक्टर बनायचं होतं, म्हणून त्याचे ते प्रयत्न चालू होते. नीटची एक्झामसाठीचे प्रिपरेशन चालू होती त्याची. त्याला डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं त्याचं. कशी आत्महत्या केली त्यांनी, काय केलं सर ते बोलायला लावू नका ना. आम्ही शेवटी बाप आहे. मला या सगळ्या गोष्टी मला त्याच आठवतात.